रामकृष्ण हरी. सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 40 ते 51. हे अपार जे गगन वरी तयाही होईल मान, परी अगाध भले गहन हृदयांचे. वरी अमृतही विटे की काळवशे वज्र फुटे, परी मनोधर्मून लोटे विकरविलाही. स्नेहा लागी माये मनी पेते किरू होय, परी कृपा ते मूर्त आहे द्रोणीये. ह्या कारुण्याची आदी सकळ गुणांचा निधी, विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे. हा येणे माने महंतू वरी आम्हा लागी कृपावंतू, आता सांग पायेने घातू चिंतू येईल. ऐसे हेरणी वधावे मग आपण सुखे राज्य भोगावे, ते मनान ए आघवे जीवितेसी. हे येणे माने दुर्धर जे याही हुनी भोग सदर, ते असतू येथवर भिक्षा मागता भली. ना तरी देश त्यागे जाईजे का गिरी कंदर सेविजे, परी शस्त्र आता न धरीजे यावरी. देवा नवनिशती शरी वावरोनी यांच्या जिव्हारी, भोग घेऊ सावे रुधिरी बुडाले जे. ते काढून काय की जती लिप्त केवी सेवी जती, मज नये उपपत्ती याची लागी. ऐसे अर्जुन तिये अवसरी म्हणे श्रीकृष्णा अवधारी, परी ते मनान एची मुरारी आय कोणिया. हे जाणून पार्थू बिहाला मग पुनरपी बोलू लागला, म्हणे देव का चित्त या बोला देतीची ना. अर्थ आकाशे अमर्याद आहे, एखाद्या वेळी त्याचे मोजमापही करता येईल, परंतु द्रोणाचार्यांचे हृदय ज्ञानाने गहन व सखोल आहे, त्यामुळे त्याचे मोजमाप करता येणार नाही. कदाचित अमृतही विटेल किंवा वज्र देखील फुटेल, पण द्रोणाचार्यांच्या मनात विकार निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या निर्विकार स्वभावात बदल होणार नाही. आई प्रेमळ असते असे म्हणतात, ते खरे आहे, परंतु द्रोणाचार्यांच्या ठिकाणी मूर्तिमंत प्रेम आहे. द्रोणाचार्य हे कारुण्याचे उगमस्थान आहे, सर्व गुणांचा साठा आहे, विद्येचा अमर्याद सागर आहे. अशा प्रकारे ते सर्व गुणांनी श्रेष्ठ असून त्यांची आमच्यावर कृपा आहे. तर मग देवा तू सांग की त्यांचा घात करण्याचा विचार देखील मनात आणता येईल का? अशांना रणांगणात मारून आपण राज्यसुख भोगत जगावे ही गोष्ट माझ्या मनात देखील येत नाही. एवढे हे कार्य कठीण आहे. याहून राज्यभोग जरी अधिक श्रेष्ठ असतील तर ते असू देत, त्यापेक्षा भिक्षा मागून जगणे बरे वाटते. अथवा देशत्याग करावा किंवा गिरीकंदरात जाऊन राहावे, परंतु यांना मारण्यासाठी शस्त्र हाती धरू नये. देवा नवीन धार लावलेल्या बाणांनी त्यांच्या मर्मस्थानी प्रहार करावा आणि त्या रक्तात बुडून गेलेले भोग भोगावेत हे योग्य नाही. ते प्राप्त करून तरी काय करावयाचे? ते रक्ताने माखलेले असल्यामुळे त्यांचा उपभोग तरी कसा घ्यावा याचा. याकरिता मला युद्ध करण्याचा युक्तिवाद पसंत नाही. याप्रमाणे बोलून अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे. परंतु आपले हे बोलणे श्रीकृष्णास पटत नाही हे त्याने जाणले. ते जाणून अर्जुन मनात कचरला. मग पुन्हा बोलू लागला, देवा माझ्या बोलण्याकडे आपण का बरे लक्ष देत नाही? रामकृष्ण हरी.